झिरो आवरच्या सुरुवातीलाच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते आहे। शाहरुख खानच्या घराची रेकी करणाऱ्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। 14 जानेवारीला रात्री 2:45 वाजता शाहरुखच्या घराची रेकी करण्यात आली होती। अज्ञात व्यक्तीकडून शाहरुखच्या घरामध्ये शिरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता। सैफवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घराची रेकी करणारी व्यक्ती एकच आहे का, या अँगलनी देखील सध्या तपास सुरू आहे। एकीकडे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत वेगवेगळ्या शक्यता समोर येत असताना आणि संशयितांना आरोपींना पकडण्यासाठी 35 पथकं तयार केली जात असताना शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर रेकी करणाऱ्याबाबत सुद्धा ही मोठी अपडेट येते आहे। 14 जानेवारीला पहाटे 2:45 वाजता शाहरुख खानच्या घराची देखील रेकी झालेली होती अशी माहिती आता तपासात समोर येते आहे। आणि केवळ रेकी झाली होती एवढंच नव्हे तर या अज्ञात व्यक्तीनं मन्नत बंगल्यामध्ये शिरण्याचा देखील प्रयत्न केलेला होता। त्यामुळे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक अशी ही माहिती आणि त्याबाबतचं फुटेज सध्या समोर आलेलं आहे। सध्या आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर हेच फुटेज पाहतो आहोत। कशा प्रकारे या व्यक्तींनी मन्नत बंगल्याबाहेर रेकी केली अगोदर आणि त्यानंतर या बंगल्यामध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला, याचं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या आपण पाहतो आहोत। विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश केला आणि सैफ खानवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं, तीच ही व्यक्ती आहे का, याचा देखील सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, मन्नत बाहेरचं सुद्धा हे सीसीटीव्ही फुटेज बरंच काही सांगणार आहे, काय याबाबतचे नेमके अपडेट समोर येत आहेत? नक्कीच, एकीकडे आपण पाहतोय की सैफ अली खानचा प्रकरण समोर आहे आणि आरोपी अजून फरार आहे आणि दुसरीकडे हा एक शाहरुख खानचा मन्नत बंगल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज आहे, 4 वेगवेगळे अँगलचे सीसीटीव्ही फुटेज आहे। त्यामध्ये आपण पाहतोय की एक जे शख्स आहे, संदिग्ध आहे तो, आणि तो घरात आत जायचा प्रयत्न करतोय, पण तिकडे सुरक्षा जारी आहे। आणि ही जी घटना आहे 14 तारखेची आहे। 14 तारखेला रात्री 2:30 वाजताची घटना आहे, जेव्हा हा जो सस्पिशियस एक संदिग्ध आहे तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता। पण महत्वाची गोष्ट अशी समोर आलेली की हा जो प्रकरण आहे याचा मुंबई पोलीसमध्ये तक्रार करण्यात आला नव्हता। कारण असं होतं की काही जे कर्मचारी आहेत त्यांना असं वाटलं की कोणी फॅन असेल किंवा तो आतमध्ये आला नाही तर या प्रकरणामध्ये तक्रार झालेला नाही। पण जेव्हा सैफ अली खानचं आता प्रकरण झालेलं आहे तर आता पोलीस या अँगलनेही पाहतोय की हा हे जे संदिग्ध आहे तो कोण आहे, एकच इसम आहे का ज्यांनी पहिला शाहरुख खानच्या घरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि नंतर सैफ अली खानच्या घरमध्ये दाखल झाला, तो सेम व्यक्ती आहे का, हा दुसरा व्यक्ती आहे? तर आपण पाहू शकतो हा जो व्यक्ती आहे तो 2 वाजता रात्रीच्या आणि 44 मिनिटाला हा मन्नत बंगल्याचा आजूबाजूला फिरतोय आणि जो बाउंड्री वॉल आहे ते बाउंड्री वॉलचा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय। पण तिकडे जे बाउंड्री वॉल आहे खूप उंच आहे आणि त्याच्यावर लोहेची जी जाळी आहे त्याच्या कारणामुळे तो आत जाऊ शकला नाही। आणि आपल्याकडे 4 वेगवेगळे अँगलचे सीसीटीव्ही फुटेज आहे। सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसतोय की तो आतमध्ये काहीतरी बघायचा आणि आत जायचा एक प्रयत्न करतोय, असा प्रकरण समोर आलेला आहे। आणि ह्याचीही तपासणी सध्या मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस क्राईम ब्रांचची टीम करते। हा इसम कोण होता जो रात्री 14 तारखेच्या रात्री मन्नत बंगलोमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता? हे जे फॅन्स आहेत, शाहरुख खानचे फॅन्स दिवस रात्र तिकडे उभे राहतात, पण अशा प्रकारे कोणी संदिग्ध स्थितीमध्ये कोण होता, रात्री आत जाण्याचा प्रयत्न का करत होता? तर आता पोलीस या केसवरही लक्ष आहेत आणि याचीही हा इसम कोण आहे याचीही जे तपास आहे त्याच्यावर काम करत आहेत। निश्चित, धन्यवाद मृत्युंजय सिंग या सविस्तर माहितीबद्दल। 14 जानेवारीला घडलेली ही घटना आहे, मात्र आता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा एकदा या घटनेचा फेर तपास केला जातोय। एखादा फॅन असावा म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, मात्र आता हा प्रकार देखील गांभीर्यानं घेणं पोलिसांनी सुरू केलेलं आहे।